आमच्या घरी ना दोडक्याची भाजी खायला अजिबात कोणालाच आवडत नाही. म्हणून मी भाजी न बनवता हा पदार्थ नेहमी बनवत असते. तर त्यासाठी काय करायचं, अर्धी छोटी वाटी शेंगदाणे घ्यायचे, थोडंसं तेल टाकायचं. शेंगदाणे थोडेसे भाजत आले की त्यामध्ये 10 ते 12 हिरवी मिरची टाकायची. मिरची मात्र छान खमंग खरपूस डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची. सर्व साहित्य एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. परत त्याच तव्यामध्ये दोडक्याचे पातळ उभे काप करून टाकायचे. दोडका थोडासा परतून घ्यायचा. त्यानंतर अर्धा चमचा तेल टाकायचं आणि 3 ते 4 मिनिट दोडका छान असा भाजून घ्यायचा. त्यानंतर सर्व साहित्य व्यवस्थित गार झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. त्यामध्ये 3 ते 4 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरं, चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. झाकण लावून मिक्सर बंद चालू करत जाडसर असं वाटून घ्यायचं. एका वाटीमध्ये काढून घ्यायचं. त्यानंतर 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्त्याची खमंग फोडणी करायची आणि लगेच ठेच्यावरती टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर तयार आहे दोडक्याचा झणझणीत ठेचा. व्हिडिओ आवडला असेल तर